हो, गुड मॉर्निंग ऑल. आता मॉर्निंगला आम्ही निघालेलो आहोत नाशिकला. हो, आम्ही नाशिकला बिझनेसच्या कामाने चाललेलो आहोत. म्हणजे आमची बिझनेस ट्रिप होती. अनफॉर्च्युनेटली ही बिझनेस ट्रिप कन्वर्ट झालेली आहे एका सुंदरशा अशा छानशा गार्डनमध्ये, ते म्हणजे हनीबी गार्डन जे आहे नाशिकला. तर तिथलं पण अनप्लॅन ट्रिप होती ती आमची. वापस आम्ही जेव्हा घराकडे वापस यायला निघालो ना, तर तिथे आम्हाला ते हनीबी गार्डन दिसलं आणि तिथे आम्ही हा छान एक व्हिडिओ शूट केलेला आहे. तर इतकं छान गार्डन आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा पूर्ण शेवटपर्यंत. इथे रस्त्याने जाता जाता सहस्रांशला मस्तपैकी उसाचा रस आम्ही तिथे त्याला दिला, तर त्याला तो खूप आवडला आणि त्याचे बाबा बघा त्याला पाजून देत आहेत कसे. आणि त्यांनी पण एन्जॉय केला. इथे सगळं गोष्टी आम्ही एन्जॉय करत करत रस्त्याने चाललेलो होतो. उसाचा रस हाऊस मध्ये आले मला कुठे आलाय? आणि बी हाऊस. ओके चलो. लेट्स गो. तर आज आता आम्ही हनीबी गार्डनला आलेलो आहोत. व्हिजिट केली आत्ता. आणि सहस्रांशचे बाबा आणि मी एन्जॉय करताय की नाही सहस्रांश? मज्जा आली? मज्जा आली का तुम्हाला आवडलं? हो. काय दाखवणार आहे तू आम्हाला? काय आहे हे? ओ वाव, बघ हनीबीज. वाव. आणि तो होम आहे तिकडे आणि असते हो. ते दिसत आहे. बघू शकता इथे सहस्रांशू किती एक्साइटेड आहे आतमध्ये जाऊन एंटर करून तिथे त्या सगळ्या गोष्टी बघायला. तर त्याच्या बाबाला तो सांगत होता मला प्लीज आतमध्ये जाऊ द्या ना, आतमध्ये एंटर करायसाठी आपल्याला कुठून जावं लागेल असं सगळं विचारत होता तो. आणि त्यांनी शोधूनच काढलं की त्याला कुठून जायचं आहे. आम्हाला कळत नव्हतं ॲक्च्युली, पण त्यांनी शोधून काढलं आणि मग तो आतमध्ये गेला. आता आतमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचे अजून 10 प्रश्न तयार होतात की मम्मा हे हनीबी कसं होतं, काय होतं. आणि ॲक्च्युली ते मुलांना पडणारी छोटे छोटे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आपल्याजवळ असल्याच पाहिजे. आपण आपल्या मुलांचा छोटा गुगल असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण की सहस्रांशू जे प्रश्न विचारते ते एक आपण जे मोठे व्यक्ती आहोत ते आपण गुगलला विचारत असतो. म्हणून मी ते म्हणत आहे की सहस्रांशू जसं मला क्वेश्चन विचारतो तर त्याच्यासाठी मी गुगल झाली. तर तो मला क्वेश्चन विचारतो आणि त्याला माहिती असते की आईबाबाकडून ॲन्सर मिळणार आणि करेक्टमध्ये मिळणार. तर आता हा इथे बघा कसा एन्जॉय करतोय. सगळा व्ह्यू इतका मस्त होता ना. हे हनीबी गार्डन नाशिकला आहे. आम्ही आलेलो होतो इथे बिझनेस ट्रिपला, पण इथे आम्ही जाताना म्हणजे आम्ही रिटर्न येत होतो पुण्याला, तर तिथे जाताना आम्हाला रस्त्यात असं गार्डन दिसलं आणि ते बाहेरून इतकं अट्रॅक्टिव्ह वाटलं. तर मी श्यामला म्हटलं की जाऊन आपण बघूया ना. तर आम्ही इथे गेलो तर बघा इथे स्कूलचे गर्ल्स वगैरे पण इथे व्हिजिट करायला. तिथे सहस्रांशूने खूप एन्जॉय केला. तिथे ना हनीबीचं रिअल जे नेट असते ना ते पण दाखवतात आणि तिथे थिएटरमध्ये फिल्म पण दाखवतात हनीबीची. आणि हे हनीबीचं हे सगळं जे तुम्ही आता बघत आहे हे सगळं व्ह्यू इतकं छान होतं ना. तिथे सगळं गार्डनच छान होतं. काहीच तिथे म्हणजे असं हे नव्हतं, इतकं रमलं ना तिथे मन. आणि सोबत तिथे लंच पण असते जी 250ला असते. हो बरोबर आहे, 250ला असते तिथे लंच. आणि तिथे पूर्ण दिवस तुम्ही स्पेंड करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. आणि छोट्या मुलांना तर खूप छान जागा अशी मला ही वाटली. तर आम्ही हा अनप्लॅन गेलेलो होतो, म्हणजे असं रस्त्यात दिसलं म्हणून आम्ही जाऊन बघितलं आणि व्हिजिट केलं असं ते झालेलं होतं. पण असं खरंच जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल ना तर हा एक छोटा ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. खरंच छान होतं ते. पूर्ण दिवस स्पेंड करू शकतो आपण फॅमिलीसोबत, खास करून आपल्या छोट्या किड्ससोबत. त्यांना तर इतके एक्साइटेडमेंट असते बघा. आता सहस्रांशू इतका एन्जॉय करत आहे. हो. विचार तिला हनीबी ही सहस्रांशू सोबत बोल. आता बोलते का बघ. ती नसते बोला. बर त्या आतमध्ये
सहस्रांशू आणि माझी इथे पकडाई सुरू होती. सहस्रांशू समोर धावायचं होतं आणि मी त्याला पकडत होती. मग नंतर माझा टर्न आला, मग सहस्रांशूला मला पकडायचं होतं. तर असं आम्ही इथे खेळत होतो दोघं पण. सहस्रांशूसोबत मी पण छोटी होऊन जाते आणि खूप एन्जॉय करते खरं सांगते. हे कोणता डान्स आहे रे? हे तर कुंकू आहे, कराटे. तर आता आम्ही तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन घेऊन येतो आहे, ते म्हणजे हनीबी पार्कची. एक मॅडम आम्हाला आता सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. मी म्हटलं माझ्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही इन्फॉर्मेशन प्लीज सांगा, प्रोव्हाइड करा. तर आता ते आपल्याला इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि आपण त्याच वेळी चाललेलो आहोत. तर इथे सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतील. तर बघा आता बसवंत हनीबी पार्क मध्ये तुम्हाला पूर्ण हनीबीची इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर मधमाशा तुम्हाला लाईव्ह हँडलिंग करायला भेटतात आणि एक अॅनिमेटेड मूवी असतो तो पण तुम्हाला बघायला भेटतो. त्यानंतर बसवंत गार्डन तुम्हाला गेम झोन, बोटिंग, मिनी झिपलाईन, आक्वामिन प्रोजेक्ट, ग्राम संस्कृती, गोमाता संस्कृती, बोहडा संस्कृती हे सगळं तुम्हाला बघायला भेटतं. एक शिवार फेरी देखील त्यामध्ये इन्क्लुडेड असते, ती पण तुम्हाला बघायला भेटते. 500 रुपये पर पर्सन आहे विदाउट फूड. जर तुम्ही फूड इन्क्लूड केलं तर 900 रुपये पर पर्सन. 1 ते 3 मध्ये जेवण असतं, पण आता जेवणाचं काही तर गेलं. तर आता जसं तुम्हाला बघितलं, मॅमनी सांगितलेलं आहे की जेवणाचा टाइम 1 ते 3 असतो आणि आम्ही आय थिंक 3:30 वाजलेले होते आम्हाला जेवणाला. तर जेवणाच्या काउंटरवर आम्ही गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की हो जेवण सुरू आहे आणि ही आहे भज्यांची आमटी, चपाती, भात, वरण, सलाड, पापड, लोणचं असं सगळं जेवण तिथे अवेलेबल होतं. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही आता जेवण करून घ्या, कारण की आता हळूहळू थोड्या वेळाने बंद होण्याला आलेलं आहे. तर तिथे अजून बाकीची लोकं पण जेवण करत होती, त्यामुळे मग आम्ही जेवण घेतलं आणि छान निवांत तिथे जेवण केलं, कारण की भूक खूप लागली होती. सकाळी आम्ही मॉर्निंगला निघालेलो ना 5-5:30ला. तर मग त्याच्यानंतर आम्ही एकच ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर जेवण आमचं केलंच नव्हतं. म्हणजे आम्ही 3:30 वाजता सकाळचं जेवण करत होतो. तर अशा पद्धतीने आम्हाला भूक पण भरपूर लागलेली होती. सहस्रांशूला पण भूक लागलेली होती, पण तो जेवत नव्हता. पण आत्ता निवांत आम्ही इथे बसून जेवणार आहे आणि मेन्यूमध्ये तुम्ही बघू शकता काय काय आहे इथे. तर असं आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. जेवण कसं वाटलं? वेगळं आहे काय? हे भज्याची आमटी मस्त आहे. आहे, भाकरी, पोळी. मला बुंदी वाटलं होतं, पण लापसी येते ना. हा. आणि हा इकडे खेळतोय. नाही, मी इकडे काय करतोय? मग काय करते तू? पाणी पितो. नुसतं पाणी, जेवण नाही? तेच खात होतो पाप. घे घे. तर आता आम्ही इथे जेवण केलं आणि हे बघा बॅक साईड किती सुंदर बॅक साईड आहे. म्हणजे सिटिंग एरिया आहे आणि इकडे आतमध्ये पण सिटिंग एरिया आहे. सहस्रांशू दाखवते तुम्हाला. इकडे तिकडे मस्त खेळतोय सहस्रांशू ना. सहस्रांशू मधमाशीचं स्लोगन आहे इथे बघा, मधमाशांची मैत्री, श्रीमंताची खात्री. हे बघा आता आमचं इथे जेवण झालेलं आहे, आम्ही निघतोय. चल सहस्रांशू. बोट इकडे आहे जिथे आता आपण जेवण केलं ते. आउटलेट आहे आणि रेझिन्सचे ते बघून घेऊ आपण. Okay, let's go.